Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. 6 ते 8 महिन्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. पीएम मोदी हे राजकीयदृष्ट्या संपलेत. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. सूत्रांची माहिती. धनुष्यबाण चिन्ह गोठवा किंवा आम्हाला द्या. ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. शिवसेना पक्ष ठाकरेंचाच. शिंदेंनी पक्ष आणि चिन्हाचा फायदा करून घेतला. कपिल सिब्बल यांचा घणाघात. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व. ठाकरेंचे वकील सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतायत. शिवसेना सुनावणीवरती उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. कितीही मोठा डाकू असला तरी पक्ष चोरून पक्षाचा मालक होऊ शकत नाही. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना टोला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये असंही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. तर शिंदेकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची मागणी. श्रीकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 29 तारखेला अंतरवालीमधून उपोषण करणार. प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार. मनोज जरांगेंचा थेट इशारा. फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आक्रमक. पीएम केअर फंडमध्ये 8,500 कोटींचा निधी पडून शाळांमधील मूलभूत सुविधांसाठी हा निधी का वापरत नाही. अभिजित दिपकेंचा सवाल. शाळांच्या दुरुस्तीसाठी पीएम केअरचा निधी देण्याची मागणी. मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या धाकड गर्लला धमक्या. राहुल गांधींच्या भेटीनंतर धमक्यांचं प्रमाण वाढलं. इन्फ्लुएन्सर रिया अहिरची माहिती. युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे तक्रार. आजची पिढी कोणाचंही ऐकत नाही, त्यामुळे आजच्या पिढीला काही सांगण्याच्या भानगडीतच पडू नका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेनझींवर भाष्य. मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. ज्येष्ठांचा सन्मान आणि सुरक्षा हा कायद्याचा उद्देश. लखनौमधील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. मराठीबाबत कोणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. नागपूर आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा. वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या. ठाकरे सेनेचा कर्मचाऱ्यांना प्रश्न. भाजप नेत्यांच्या पत्रावरती खोल्या दिल्यानं ठाकरेंच्या सेनेचा आक्षेप. मराठीमध्ये ओटीपी सांगितल्यानं कॅब चालक भडकला. व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांचा तीव्र संताप. मराठी भाषेचा वाद असतानाच कॅब चालकाचा मुजोरपणा समोर. एफडीएकडून मालाडच्या हॉटेल राधाचा परवाना तात्काळ निलंबित. हॉटेलमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर आढळल्यानं कारवाई. तर कुर्लामधील तवा अँड ग्रिल या हॉटेलचा FSSAI अन्न परवाना निलंबित. सांगलीच्या 32 शिराळा नागपंचमी उत्सवादरम्यान अश्लील नृत्य प्रकरणी 16 मंडळांवरती गुन्हे दाखल. पोलिसांच्या सूचनेनंतरही नृत्याचं आयोजन केल्यानं कारवाई. जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्वाचा भाग. श्रीनगर दौऱ्याच्या वेळेस अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचं विधान. सर्जिओ यांच्या विधानावरती पाकिस्तानचा मात्र आक्षेप. इस्लामाबादमधील अमेरिकी राजदूतांना समन्स. हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून 5-3 या फरकानं पाकिस्तानचा पराभव. भारत वर्ल्ड कपच्या नॉकआउट स्टेजमध्ये दाखल, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.